चेटकी. लेखक नारायण धारुक. आवाज संतोष गणेश. भाग 7. शांत आणि गाढ झोपेनंतरची सकाळ फारच प्रसन्न होती. घड्याळात 6:30 वाजले होते. 7:15ला निघूया, रघुमामा म्हणाला होता. तिला घाई करायला हवी होती. बाथरूममध्ये गरम पाणी होतं. कदाचित आधी कोणीतरी स्नान केलं असेल. तिने स्नान वगैरे उरकलं आणि कपडे करूनच ती खाली आली. स्वयंपाकघरात रघुमामा आणि रखमा दोघंच होते. वा, रेडी, फारच छान, रघुमामा म्हणाला. रखमाने टेबलावर नाश्ता तयार ठेवलाच होता. आई बाबा अजून नाही उठले? सोनालीने विचारलं. त्यांना काल रात्री सांगितलं आहे की आज सकाळी जाणार आहे म्हणून. झोपू दे की त्यांना. तुझं खाणं झालं की आपण निघूच. 7:30 वाजता जीप निघाली. हवा अतिशय प्रसन्न होती. पण वाडी जेमतेम अर्धा मैल मागे गेली होती. मग तिथल्या आणि या हवेत असा काय मोठा फरक होता? नाही, तिच्या मनाच्या प्रसन्नतेचं कारण वेगळंच असलं पाहिजे. कदाचित सदा सर्वदा नजरेसमोर असणारं ते दुसरं घर नजरेआड गेल्यानेही असेल. कारण त्या घराचं सान्निध्यच मनावर सतत एक प्रकारचा दबाव आणत असलं पाहिजे. आता तिच्या मनात विचार आला. वडिलांच्या काकांच्या आत्महत्येनंतर आज कितीतरी वर्ष, दशकच म्हणा, तिची आजी, रखमा, आई बाबा वाडीवर राहत आहे, येत जात आहे. केवळ 24 तासातच जर तिला असा भयानक अनुभव येऊ शकतो तर ते सर्व इतकी वर्ष त्यापासून अलिप्त कसे राहू शकतील? आज ना उद्या त्यांच्याकडून ते जाणून घ्यायलाच हवं. पण हेही खरं होतं की ते सर्व त्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले होते. बाबा तर वाडीतच राहणारे, आईसुद्धा श्रीवर्धनची म्हणजेच जवळचीच, आणि रघुमामाबरोबर कदाचित वाडीवर येतही असेल. तेव्हा काही गोष्टी गृहीत धरण्याची त्यांच्या मनाची घडण झाली असली पाहिजे. ती संपूर्ण नवखी, म्हणूनच कदाचित ते तिच्यापासून काही गोष्टी मागे ठेवत असतील. त्यामागे अर्थात तिच्या हिताचाच विचार होता. वाटेत 8-10 इंचाच्या पाण्याचा 500-700 फुटांचा पट्टा होताच. जीपमधून जोराने गेली तेव्हा दोन्ही अंगांना चमचमत्या पाण्याच्या कमानीची कारंजी उसळली. सूर्य योग्य ठिकाणी असावा, कारण त्या तुषारांत मनमोहक इंद्रधनुष्याची कमान दिसत होती. कॅमेऱ्यात फिल्म असती तर तिने खासच एक फोटो घेतला असता. गाडी हमरस्त्याला लागली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ फार नसली तरी त्यांचा एकांत संपला होता. जीप, ट्रॅक्टर, एसटी बस, मधूनच एखादी बैलगाडी, शिवाय अनेक दुचाकी वाहने. रघुमामाच्या घरापाशी जीप पोहोचली तेव्हा 8:15 झाले होते. एव्हानात चांगला उकाडा जाणवायला लागला होता. जीपचा आवाज ऐकून मामी बाहेर आली. सोनालीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम स्वागताचं हास्य आलं. सोनाली खाली उतरताच तिचे दोन्ही हात हातात घेऊन मामी म्हणाली, छान झालं यांच्याबरोबर आलीस ती. मुंबईतला व्यवसाय रघुमामाने थोरल्या मुलाच्या हाती सोपवला होता आणि तो आणि मामी श्रीवर्धनला आपल्या मूळ घरात येऊन राहिले होते. आर्थिक स्थिती उत्तम होती. रघुमामा तसा व्यवहारी आणि लोकप्रिय होता. आंब्याच्या, सुपारीच्या, नारळाच्या व्यापारात अडत्याचं काम तो करायचा. केवळ पैसा मिळवणं हेच एकमेव ध्येय नसल्याने, पैशाची तशी गरजही नसल्याने त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. कोणाची बांधिलकी नाही, येणी नाहीत, उधारी नाही, पुन्हा मागे काही व्याप नाही. सोनालीला पूर्वीची मामी आठवत होती. त्या मानाने आता ती चांगलीच सुधारली होती. त्या दोघींना दाराशी सोडून रघुमामा निघाला. जाताना त्याने सोनालीकडून तिचा तो फिल्म रोल आठवणीने मागून घेतला. त्या दोघी आत आल्या. रघुमामाचं घर 1 मजली होतं, पण प्रशस्त होतं. अंगणात नारळ, पोफळ, अळू, अननस यांची झाडं होती. सर्वत्र आढळणारा मांडवही होता. मांडवाखालची जमीन धोपटून सारवून छान केली होती. ओसरीवर झोपाळा होता. मामी आणि सोनाली त्या झोपाळ्यावरच बसल्या. मामी, तिथे वाडीवर आले तेव्हा वाटलं होतं तू, दादा, वहिनी सगळे भेटतील, मजा येईल एकत्र राहायची. सोनाली, वाडीवर अगदी काही कार्य निघालं तरच मी जाते बघ, आणि कार्य उरकलं की यांच्या मागे लागून त्यांना मला इथे आणून सोडायला लावते. त्यावरून कितीतरी वेळा आमच्यात वाद झाले आहेत. दादा वहिनीही राहत नाहीत वाडीवर. मामी काहीच बोलली नाही. मला माहीत आहे त्याचं कारण, सोनाली म्हणाली. तरीही मामी काहीच बोलली नाही.
त्या दुसऱ्या घरामुळेच ना, सोनालीने विचारलं. आता कशाला त्यावर चर्चा हवी? मामी विषय बदलत म्हणाली. आता काय इथेच राहणार आहेस ना, का परत जायचा विचार आहे? अजून काही ठरलं नाही. बाबांच्या मते मी आता विवाहयोग्य झालेली आहे. मधल्या शब्दावर जोर देत सोनाली हसत म्हणाली. तिकडे काही ठरवलं वगैरे नाहीस ना? मामी ही थट्टेने म्हणाली. अगं मामी, आता तर 24वे लागलं आहे मला. खरं तर लग्नाविषयी मी विचारही केलेला नाही. अर्थात मला मान्य आहे की फार उशीर करायला नको, पण अजून एखादं वर्ष तरी अशीच स्वतंत्रपणे राहीन म्हणते. बाबांनी काही स्थळ वगैरे सुचवलं नाही का? त्यांनी सुचवलं नाही, पण त्यांच्या अनेक मित्रांनी आणि आईच्याही ओळखीतल्यांनी स्थळं सुचवली आहेत. खरंच तुझ्यात काय कमी आहे ग? रूप आहे, शिक्षण आहे, बुद्धी आहे, म्हणजे लग्नाच्या बाजारात चांगली किंमत येईल म्हणतेस? पण मामी काही बोलणार तो तिचा हात धरून सोनाली म्हणाली. मामी, अगं मी थट्टेत बोलते आहे ग. मला माहीत आहे आई बाबा अगदी लिबरल विचारांचे आहेत. माझ्या कोणत्याही निर्णयाला ते विरोध करणार नाहीत. आणि अशी स्थळं पाहून त्यातल्या त्यात योग्य असा जोडीदार निवडणे वाचून त्यांना दुसरा मार्गच नाही. मला सगळं समजतं ग. फक्त एवढ्यात काही निर्णय घ्यायला नको एवढंच मनाशी ठरवते आहे. आता सांग, तुमचं कसं काय चाललं आहे? आम्ही काय, आता आराम, दुसरं काय आहे? फारच कंटाळा आला तर मी जाते मुंबईला मुलाकडे. यांना इथेच राहायला आवडतं. आणि इतके दिवस ती वाडी होती ना, आजी एकटीच होती तिथे. तसे तुझे बाबा महिन्या दीड महिन्याकाठी चक्कर टाकायचे, पण यांची तर दर आठवड्याला चक्कर असायचीच. वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून जात आहेत तिथे. त्यांना ते घर आपल्याच घरासारखं वाटतं बघ. आठवड्याला जातील, काय हवं याची यादी आणतील, मग पुन्हा जाताना सगळं काही बरोबर घेऊन जातील. पण तू मात्र कधी जायची नाही त्यांच्याबरोबर, सोनाली म्हणाली. मामी गप्प बसली. त्यावरून सोनालीने जो काय बोध घ्यायचा तो घेतला. मामी आत कामाला गेली. सोनालीने गेल्या 3-4 दिवसातली इंग्रजी मराठी वर्तमानपत्र गोळा करून आणली आणि ती झोपाळ्यावर बसूनच वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वाचत बसली. जागतिक राजकारण, अर्थकारण, क्रीडा, छंद हे सर्व विषय ती नियमितपणे वाचत आली होती. चांगल्या सिनेमाबद्दल जरी तिला आवड होती तरी नटनटींच्या वैयक्तिक जीवनात तिला काडीचंही कुतूहल नव्हतं. त्यांच्या आवडीनिवडीचं आणि विक्षिप्तपणाचं कौतुकही नव्हतं. स्वतःबद्दल तिला रास्त अभिमान होता आणि देखाव्यावर भुलणाऱ्यांपैकी ती नव्हती. किंवा केवळ समवयस्कांची आवड वा फॅशन म्हणून प्रवाहपतितासारखं ते स्वीकारायलाही ती तयार नव्हती. आयुष्य एकसुरी नसावं यावर तिचा कटाक्ष होता आणि हा स्वभावच होता. कुणासाठीही मुद्दाम घेतलेली पोज नव्हती. तेव्हा वर्तमानपत्र वाचण्यात तिला खरी गोडी होती. रकाने भरण्यासाठी लिहिलेला, लोकांच्या आवडीनिवडींना खतपाणी घालणारा मजकूर कोणता आणि खरा अभ्यास करून लोकांच्या खऱ्या प्रबोधनासाठी लिहिलेला मजकूर कोणता याची तिला चांगली पारख होती. वाचताना तो विवेक सतत मनात असे. मामी ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आली. काय आहे ग? सोनालीने विचारलं. हे तर खरी, मग सांग, मामी ग्लास पुढे करत म्हणाले. सोनालीने ग्लास हातात घेतला आणि जरा बेतानेच तोंडाला लावला. आमसुलाचं सार, इतकं चविष्ट? हे थट्टेने म्हणतात सुद्धा. त्यांच्या त्या अळणी सुपाऐवजी हे चवदार सार जेवणाआधी द्यावं, मामी तिच्या शेजारी बसत म्हणाली. काय करणार आहे जेवायला? सोनालीने विचारलं. आता जेवायला बसलीस की पाहशीलच. हे कुठे गेले आहेत? मला सांगून गेले नाहीत. ते आले की बसूयात जेवायला. उशी आणून देऊ का? पडायचं असलं तर खुशाल पडून राहा. काही नको, बस इथेच, जरा बोलूया. आणि आधीच वचन देते, त्या वाडीवरच्या दुसऱ्या घराचा विषयही काढणार नाही. तुझी आजी जरा विलक्षणच बाई होती सोने, मामी म्हणाली. तुझ्या वडिलांनी तिला पुण्याला चलायचा किती आग्रह केला, पण तिचं आपलं एक, मी आहे इथेच बरी आहे. आणि यांनीही खूप सांगून पाहिलं, माझ्याकडे चला, 2 दिवसाकाठी तुम्हाला इथे आणतो. पण त्यांचं आपलं एकच, मी इथून हलणार नाही. पण एवढं एक सोडलं तर तिच्यासारखी बाई मिळायची नाही. कामाला चोख, वागायला सरळ, कुणाला दुखावायची नाही. घरातल्या जिन्सा आणि वस्तू कशा जिथल्या तिथे. वाडीवर आल्या गेल्यांचंही सर्व मोठ्या अगत्याने करतील.
पण सोने, माझा जीव काही तिथे स्वस्त नसायचा बघ. तिथनं नारळ पोफळं आणायला गावातनंच माणसं जायची की नाही. कधी कधी त्यांना उशीर व्हायचा. मग वाटेत भरतीचं पाणी आलं की रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा व्हायचा नाही. मग कधी कधी तिथेच मुक्काम करायला लागायचा. त्यांच्यापैकी कोणाला तरी काहीतरी दिसलं असेल, नाहीतर काहीतरी अनुभव आला असेल. पण त्या दुसऱ्या घराबद्दल नाना अफवा होत्या एवढी मात्र गोष्ट खरी. पण मामी, केवळ त्या अडाणी माणसांच्या अफवांवर विश्वास ठेवून तू वाडीवर जायची नाहीस? नाही, वाडीवर जायची, पण मुक्कामाला राहायची नाही. मामी, तिच्या हातावर हात ठेवून सोनाली म्हणाली, मला काहीही सांगू नकोस. मी मगाशी थट्टेने बोलले बो. वाडीवर गेल्या गेल्या मी मामांना विचारलं, मामी कशी नाही? आणि बाबांना विचारलं, दादा वहिनी दिसत नाहीत ते. मामांनीच मला सांगितलं, दादाला आणि तुला वाडीवर राहायला आवडत नाही मामी. मला तेवढं पुरे आहे. मी अशी कोण लागून गेले आहे की तू तुझ्या वर्तनाचं समर्थन माझ्यापाशी करावंस? मामी आणखी काही बोलणार होती तेवढ्यात रघुमामा आलाच. त्याने बरोबर बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. काही पिशव्या होत्या, काही कागदी खोकी होती. हुश करून वस्तू खाली ठेवत रघुमामा म्हणाला, संध्याकाळी जाताना वाडीवर न्यायचं आहे सगळं. मग जेवायची वेळ झाली. जेवण झाल्यावर रघुमामा म्हणाला, सकाळी लवकर उठली असेल ना? मग आता पड दुपारची जरा वेळ. आपण 4-4:30ला निघूया, ठीक आहे? जा, समोर 2-3 खोल्या आहेत, त्यातली कोणतीही वापर. आणि हो, हे तुझे फोटो त्याने प्रिंट करूनच ठेवले होते. रघुमामा, पैसे दे सावकाश. वाडीवर गेलो की दे की. पैशांची काय घाई आहे? जा, पड जरा वेळ. घराच्या मागच्या भागात ओळीने 3 खोल्या होत्या. सगळ्या स्वच्छ, हवेशीर होत्या. सगळ्यांच्या खिडक्या मागच्या अंगणात उघडत होत्या. अंगणात आंब्याची झाडं होती. आणखी काही फुलझाडं होती. झाडांवरून येणारा वारा गार होता. मधल्या खोलीत सोनाली आली. रुंद खाट होती, उशी होती, पायथ्याशी शाल आणि चादर दोन्ही होतं. खाटेवर बसूनच तिने फोटोचं पाकिट उघडलं. तिने न सांगताही रघुमामाने मॅट प्रिंट सांगितले होते. पहिले 20-22 अमेरिकेतले होते. ते तिने बाजूला ठेवले. मग किनाऱ्यावरचे तिचे आईबाबांचे, रघुमामाचे, सागर लाटांचे फोटो होते. त्यातले 2-3 तर अगदी अप्रतिम होते. आणि मग शेवटचा लॉट त्या दुसऱ्या घराच्या फोटोंचा होता. तिने रात्री खोलीतून घेतलेले 3 आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परतताना घेतलेले त्या घराचे 4 फोटो होते. त्या फोटो तिला खरं स्वारस्य होतं. ते तिने आधी पाहायला घेतले. आधी ते रात्री तिच्या खोलीच्या खिडकीतून घेतलेले फोटो. एकूण 3 फोटो. एक शॉर्ट एक्सपोजरचा, 2 लॉंग एक्सपोजरचे. बाकीच्या फोटोतून केवळ छायाकृती असलेले ते फोटो सहज वेगळे करता आले. त्यांच्यातला एक ती आता प्रथमच पाहू लागली. खरं तर त्या फोटोत पाहण्यासारखंच काही नव्हतंच. मागच्या समुद्राच्या लाटा किंचित धुसर झाल्या होत्या, कारण त्यांची हालचाल होती. तिचा हात अगदी स्थिर असला पाहिजे, कारण घराची छायाकृती अगदी रेखीव होती. मग सोनाली एकाएकी पुढे वाकून तो फोटो बारकाईने पाहू लागली. आणि फोटो पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एकामागून एक असे शहारे जायला लागले, कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती. घराच्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या अंगास काहीतरी होतं. एक काळा आकार. असं वाटत होतं की कोणतरी पाय पोटाशी घेऊन, खांदे मुडपून, डोकं खाली घालून छपरावर बसला आहे. कितीतरी वेळ सोनाली त्या फोटोकडे नुसती पाहतच बसली होती. मग तिने तो फोटो खाली ठेवला आणि दुसरा पाहायला घेतला. हा लॉंग एक्सपोजरचा होता. मागच्या लाटा आणखीन धुसर झाल्या होत्या, पण घराची छायाकृती तितकीच रेखीव होती. पण वर छपरावर एक लांबसर काळी सावली होती. लेन्सचं शटर उघडं असताना त्या सेकंदभरात छपरावरचं काहीतरी हल्लं होतं, उजवीकडे सरकलं होतं. हा काय प्रकार होता? डोळे मिटून तिने त्या रात्रीच्या देखाव्याची आठवण मनासमोर आणण्याचा प्रयत्न केला. पण तिची अगदी पूर्ण खात्री होती की त्या घराच्या छपरावर आपल्याला असा कोणताही आकार दिसला नव्हता. असं 1.5-2 फूट उंचीचं एखाद्या मोठ्या माकडाच्या आकाराचं काहीतरी छपरावर असतं तर तिच्या नजरेतून खासच निसटलं नसतं.
तिने ते फोटो बाजूला ठेवले आणि खालच्या फोटोंच्या ढिगातून तिने त्या घराचे व्हरांड्यातून काढलेले फोटो घाईघाईने काढले. एका सावलीतून समोरच्या दाराचा खिडकीचा घेतलेला फोटो होता. तो तिने पाहिला, पण त्यात समोरच्या घराव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं. मग त्या व्हरांड्यातून घेतलेल्या आतल्या खोलीचा फोटो ती पाहू लागली. हो, हीच ती खोली. समोरचं दार खुंटाळं, ते आरशाचं कपाट. तिच्यासाठी इथे दुसरा धक्का होता, मगापेक्षाही जबरदस्त. तो देखावा तिला स्पष्टपणे आठवत होता. खोलीचं कपाट, त्याच्या दाराचा आरसा आणि पूर्वेकडून आलेल्या उन्हाने उजळून निघालेली खोली त्या आरशात प्रतिबिंबित झालेली. तिला ते अगदी खात्रीने आठवत होतं. ती उजळलेली रिकामी खोली. पण आता खोली रिकामी नव्हती. आरशात काहीतरी दिसत होतं. सोनाली उभी होती त्या खिडकीच्या जवळच. उजव्या कोपऱ्यात अंग अगदी चोरून एक 8-9 वर्षांची मुलगी बसलेली होती. आरशातलं तिचं प्रतिबिंब फोटोत आलं होतं. लख्ख प्रकाश, स्पष्ट प्रतिबिंब. डोळे मोठे करून ती आरशातून कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडमधून सोनालीकडे पाहत होती. मोठे मोठे काळे डोळे आणि त्यांच्यात पांढरी बुबुळं. सोनालीचे हात अक्षरशः लटलट कापायला लागले. फोटो तिच्या हातून गळून खाली पडला. एखादा किडा झटकावा तसा तिने तो फोटो हाताने शरीरापासून दूर झटकला. हतबुद्ध होऊन ती त्या पलंगावर पडलेल्या फोटोकडे पाहत होती आणि अजूनही फोटोतल्या त्या मुलीचे पांढऱ्या बुबुळांचे डोळे तिच्यावर खिळलेले होते. झटकून टाकून डोळे मिटून घेऊन या गोष्टी नाहीशा होत नाहीत. दृष्टी आड करता येतात, पण नाहीशा करता येत नाहीत. त्यांना सामोरं जायला हवं, त्यांचं आव्हान स्वीकारायला हवं. दाताखाली ओठ घट्ट दाबून सोनालीने तो फोटो उचलला, नीट पाहण्यासाठी जवळ आणला. 2 भिंतीच्या कोपऱ्यात अंग दुमडून ती मुलगी बसली होती. डोळ्यावरचे केस घट्ट विंचरून मागे नेले होते. विधभर लांबीची वेणी घातली होती. परकर पोलका सोनालीने आजवर केवळ चित्रातच पाहिला होता. तसेच कपडे त्या मुलीच्या अंगावर होते आणि कपड्यांवर फुलांच्या पॅटर्नचं डिझाईन होतं. सोनालीची नजर खोलीतल्या पलंगाकडे गेली. त्या पलंगावरच्या चादरीवरही त्याच डिझाईनचं पॅटर्न होतं. छपरावरून सरकणारं काहीतरी आणि आता रिकाम्या खोलीत कोपऱ्यात लपून बसणारं काहीतरी. दोन्ही साध्या डोळ्यांनी दिसले नव्हते, पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या फोकसमध्ये आले होते. आणि ती बाहेरून पाहत असताना आतून अलगद दार ओढून घेणारं कोणतरी. त्या घराला बाहेरच्या दारांना बाहेरून खुशाल कुलूप असू दे. त्या घरात एवढ्यात कितीतरी वर्षात बाहेरून कोणाचा प्रवेश झाला नसू दे, पण घर रिकामं नव्हतं. घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता आणि बाबा, आई, रघुमामा, रखमा या सगळ्यांना ते माहीत होतं. म्हणूनच ते सारे त्या घरासंबंधात बोलायला नाखुश होते. म्हणूनच रघुमामा तिला धोक्याचा इशारा देत होता. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. भाग 8 समाप्त. चिटकीण, लेखक नारायण धारक, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता. आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.